सकाळचा जोहार. सर्वात पहिले तर सर्व शिक्षक वृंदांच्या मनापासून आभार की त्यांनी आज हा मंच आमच्यासाठी उपलब्ध करून दिला आणि आम्हाला या मंचावर आमंत्रित केलं की आमच्या एक छोटा मोठा जो काही चॅनल आहे तो तुमच्या समोर कोणापर्यंत पोहोचला असेल, कोणापर्यंत पोहोचला नसेल, पण कदाचित ह्या मंचाच्या माध्यमातून आज तुमच्यापर्यंत पोहोचेल. सर्वप्रथम माझे इंट्रोडक्शन देतो. मी नयन कांबडी, राहायला किन्नवली आणि सध्या मी फार्मसी डिप्लोमा कंप्लीट आणि बॅचलर ऑफ फार्मसी लास्ट इयर करत आहे. तसेच माझे सुद्धा ऍडमिशन हॉस्टेल आहे, मी सुद्धा हॉस्टेलचा विद्यार्थी आहे. त्याच्यासोबतच पार्ट टाइम एक युट्यूबर म्हणू शकता किंवा एक रील्स क्रिएटर, मी रील स्टार नाही म्हणणार स्वतःला, एक रील्स क्रिएटर म्हणून एक काम करतो. तर जे पण आज इथे उपस्थित जे सर्व आपले मुलं आहेत त्यांना थोडंसं एक माझा अनुभव आणि त्याच्या सोबत तुमचा जर पुढे काही फ्युचर प्लॅन असेल तर तुम्ही कशा पद्धतीने थोडं करू शकता तर कदाचित तुम्हाला हेल्प होईल त्या गोष्टीच्या माध्यमातून. बघा मित्रांनो, आज आपल्या प्रत्येक वसतिगृहात अनेक सैनिक भरलेले आहेत. सैनिक म्हणजे कोणते? सीमेवरले नाही, पबजीवाले. सगळ्यांकडे चांगले चांगले डिव्हाइस आहेत. मी माझ्या स्वतःच्या रूम मध्ये जरी असलो ना, माझ्या रूम मध्ये 7 पोरं आहेत, त्याच्यातली 5 पोरं पबजी खेळतात. एक जण असतं पुस्तक घेऊन, एक मी माझा व्हिडिओ बनवत असतो, 7 जण ह्याला मार त्याला मार करत असतात. तुम्हाला नाही सांगत, मी केलेल्या आहे सगळ्या गोष्टी. पण आम्ही आता रिटायर झालो आणि बरं झालं वेळेत रिटायर झालो, कारण वेळेत रिटायर झालो नसतो तर आज युट्यूबर म्हणून इथे उभा राहिला नसतो. बघा, आमच्याकडे आता प्रत्येक पोराकडे आयफोन आहे. आमच्या वेळेस आम्ही जेटूच्या मोबाईल मध्ये खेळत होतो. 2018ला मी वडपूर हॉस्टेलला होतो, 18-19ला. 20ला लॉकडाऊन लागलं. 20 पासून माझा नेहमी एक विचार करायचो की आपण पण थोडीशी कंटेंट जर्नी करावी, आपण पण थोडेसे ब्लॉग्स बनवावे किंवा छोटेसे रील्स बनवावे, काहीतरी असं तसं आडतोड काहीतरी करावं. पण सेल्फ कॉन्फिडन्स, इथे 4 लोकांसमोर बोलायचा कॉन्फिडन्स नव्हता, पण कॅमेरासमोर बोलायचा कॉन्फिडन्स नव्हता, स्वतःच्या मोबाईल समोर बोलायचा कॉन्फिडन्स नव्हता. लहानपणापासून नेहमी भाषणं करत आलो, कुठे डान्स केले, कुठे समालोचन केलं. 2019ला ह्याच मंचावरती समालोचक म्हणून एक विद्यार्थी म्हणून होतो आणि आज इथे युट्यूबर म्हणून आलोय. तर हा प्रवास 5 वर्षाचा प्रवास, 5 वर्षाच्या प्रवासामध्ये युट्यूब जर्नी स्टार्ट केली. लॉकडाऊन झाल्यानंतर मी युट्यूब जर्नी स्टार्ट केली. मी माझे ब्लॉगिंग चॅनल स्टार्ट केला, त्याच्यावरती छोटे मोठे ब्लॉग्स टाकायला चालू केले. प्रत्येकाला काय वाटतं, आपण ब्लॉग्स टाकणार तर आजूबाजूचे हसतील किंवा माझ्या गावातले हसतील, मला उद्या येऊन काय बोलतील, अरे हा असा बोलला तसा बोलला. मलाही वाटायचं. मी एक ब्लॉग टाकला, 2 ब्लॉग टाकले, बाहेर राहायचो. नंतर अचानक एक दिवशी गावात गेलो. 9 ऑगस्टचा कार्यक्रम होता, जागतिक आदिवासी दिवस होता आणि समोरून गावाच्या मला असं वाटायचं आता गावात मला व्हिडिओ बनवायचा आहे, कंटेंट भारी आहे, पण गावात व्हिडिओ बनवेन तर गावातली पोरं हसतील मला किंवा गावातली लोक हसतील मला. तर भीती वाटत होती. गेलो, मोबाईल खिशातच होता. गावातलीच जे माझे मित्र होते समोर आले आणि बोलले, आज ब्लॉग नाही बनवणार का? मला एवढा आनंद झाला, म्हणलं समोर ऑफर भेटली, पोरांनी बोललं आज ब्लॉग बनवणार नाही का? मी लगेच कॅमेरा काढला, म्हटलं रेडीच आहे मी, ब्लॉग म्हटलं आज बनणार आपला. आणि तो ब्लॉग बनवला आणि तो माझा पहिला ब्लॉग होता. काहीतरी 10,000च्या वरती व्ह्यूज गेले त्याच्यावरती. तिथून थोडासा सेल्फ कॉन्फिडन्स बूस्ट झाला की बाबा करायचं आहे. बघा, पॅशन आणि प्रोफेशन 2 गोष्टी असतात. आपण शिकतो ना, हे आपल्याला प्रोफेशन आहे, ही आपली गरज आहे. आपण त्याच्यावर नोकरी वगैरे नोकरीसाठीच शिकतो सगळेजण. तुमची पॅशन काय आहे ना, ती पण एका साईडला फॉलो करायला पाहिजे. मी माझं करिअर फार्मसीमध्ये निवडलं. मी फार्मसीमध्ये जॉब पण करतो. मी डिप्लोमा तर 1 वर्ष जॉब पण केला, त्याच्यानंतर परत डिग्री करायचं ठरवलं. पण मी माझं पॅशन जे आहे ना, माझी आवड होती ना, पहिल्यापासून एडिटिंगमध्ये होती. युट्यूबला बघायचं, एडिटिंग कशी करायची, फोटो कसे एडिट करायचे, व्हिडिओ कसे एडिट करायचे, ते सगळं शिकलो हळूहळू बघून बघून. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं प्रोग्रेस करायचा प्रयत्न केला. नंतर हातात डिव्हाइस नव्हतं. प्रत्येकाच्या अडचणी असतात. प्रत्येकाला वाटतं अरे माझ्याकडे चांगला मोबाईल नाही तर मी कसं करणार. माझ्याकडेही नव्हता चांगला मोबाईल. मी साध्या मोबाईलमधून स्टार्ट केलं होतं. त्याच्यानंतर थोडंसं मला वाटलं, तेव्हा मी एक माझ्या स्वतःच्या पैशाने एक आयफोन घेतला स्वतःच्या ह्याच्याने. पण बघा, इन्व्हेस्टमेंट केलं तर ते रिटर्न आली पाहिजे. आपण एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय ना, आता तुम्हाला गेम चांगला खेळता येतोय, पबजी एखाद्याला चांगलं खेळता येतं, माझा स्वतःचा भाऊ खेळतो, टुर्नामेंट खेळतो, तर तुम्ही त्याच्यामध्ये करिअर करणार सांगतो. तिथून तुमचा इन्कम सोर्स जर जनरेट होत असेल, पार्ट टाइम का होईना, तर करा. तुम्हाला वाटते ना नाही ह्याच्यात होत आहे, एखादा चांगला बोलू शकतो, तुम्ही असे युट्यूब चालू करता, तुम्ही तुमचे रील्स बनवू शकता. एक 30 सेकंदाची रील बनवून टाका, लगेच लोकांना आवडेल. लोकांना एक नाही आवडणार, 2 नाही आवडणार, 3री रील आवडेल. मी माझा मोबाईल घेतला. मोबाईल घेतल्यानंतर तो एक किस्सा मला सांगायला आवडेल ह्या मंचावरती. मी होतो पनवेलला. पनवेलवरनं मला बिरसा कला संगममधून एक फोन आला, म्हणे तुमच्या ब्लॉगिंग कॅटेगरीमध्ये स्टेट लेवलला कॉम्पिटिशनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे,
मला शुक्रवारी फोन आला, शनिवारी मला सुट्टी होती, रविवारी त्यांना ब्लॉग पाहिजे होता अपलोड करून पूर्ण एडिट करून. शुक्रवारी मला काय जायला जमलं नाही. शनिवारच्या सकाळीच मी घरी गेलो. शनिवारी घरी गेलो, सगळे लोकेशन बघितले माझ्या गावामध्ये काय काय मी ब्लॉग मध्ये काय काय दाखवू शकतो. पूर्ण दिवस फिरलो. नंतर प्लॅन केलं, म्हटलं हा उद्या हे दाखवेन. सकाळी लवकर उठून आणि संध्याकाळी माझा टार्गेट होता मी 4 वाजेपर्यंत ब्लॉग शूट करेन. त्याच्यानंतर 7 वाजेचा टायमिंग होता, 4 ते 7 मध्ये मी एडिट करेन. 4 वाजेपर्यंत ब्लॉग एडिट केला. 6 वाजता त्यांना मी ब्लॉग पाठवला आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट घेतल्यानंतर तिथे माझा 3रा नंबर आला. 3रा नंबर आल्यानंतर मला असं वाटलं की भाई मी जे मोबाईल जो घेतलेला होता ना 50,000चा, ती प्राइज मनी मला त्या मोबाईलने मिळवून दिली. तर हे कुठे ना कुठे एक समाधान असतं जेव्हा तुम्ही तुमच्या ह्याच्याने कराल. तर युट्यूब जर्नी जर स्टार्ट करायची असेल तर तुमचे आवड आणि तुमचं पॅशन प्रोफेशन दोन्ही एका साईडला असतं. कोणाच्या आर्ट्समध्ये असेल, कोणी चांगलं पेंटिंग करतो. आज बरेचसे रील्स क्रिएटर आहेत ते पेंटिंग करतात. टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे. मला काल एका पोराचा मेसेज आला, तो नंदुरबारचा पोरगा होता. त्याने युट्यूबला बघून एक वेबसाईट बनवलेली आहे. त्याला त्याच्या वेबसाईटचं प्रमोशन करायचं होतं. तर मला बोलता दादा करून देशील का? म्हटलं मी देईन करून. आपला आदिवासी भोये करून पोरगा होता. त्याने युट्यूबला बघून, आर्ट्सला आहे तो पोरगा, त्याने युट्यूबला बघून एक वेबसाईट केलेली आहे नोकरी संबंधित. त्याच्यावर नोकरीचे अपडेट्स मिळतात. तिथून तो दर महिन्याला इन्कम जनरेट करतो. इन्कमचे सोर्स भरपूर आहेत. फक्त एका गोष्टीमध्ये गुंतून नका राहू. तुम्हाला वाटते ना मी आज एवढं लेक्चर करून आलो, आता 15 मिनिटं गेम खेळतो, काय फायदा नाही. 15 मिनिटं गेम खेळल्यापेक्षा काहीतरी 15 मिनिटं शिका. आज तुम्ही जे शिकता ना, आज AI आलेला आहे. आम्ही जेव्हा तुमच्या इथं होतो तेव्हा AI पण नव्हतं. 5 वर्षामध्ये किती चेंजेस झाले. सगळी कामं AI वर होत आहेत. बऱ्याच जणांच्या नोकऱ्या जात आहेत. तर तुम्ही पण AI शिकू शकता. भविष्यात तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की जर तुमच्यामध्ये एक्स्ट्रा काही स्किल्स असतील ना तर त्या डेव्हलप करा, त्याच्यावरती लक्ष द्या. पुस्तकही वाचा आणि दुसरं काय असेल त्याच्यामध्येही तुमचं करिअर करू शकता. बाकी काय नाही. इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांना मानाचा जोहार. आणि हां, माझ्या चॅनलचं नाव आहे DRX 917. सर्च करून बघू शकता. ब्लॉगिंग चॅनल आहे आणि इंस्टाग्रामला DRX 917 करून ID आहे. तिथे तुम्हाला विद्यार्थ्यांबद्दल अपडेट असेल किंवा मोटिवेशनल व्हिडिओज असतील किंवा माझे डेली लाईफमध्ये गावांपाड्यामध्ये काय खातो काय होतं ते पण व्हिडिओ बघायला भेटतील. मिक्स कंटेंट आहे आपला. तर बघू शकता. कोणाला माहिती नसेल, कोणी बऱ्यापैकी बघितले असतील, नसेल बघितलं सर्च करून बघू शकता. धन्यवाद.